9 जुलैला महाराष्ट्रातील शाळा बंद राहणार आहेत का? तब्बल 15,000 शिक्षक रस्त्यावर उतरणार. निवडणूक आयोगाविरोधात शिक्षकांनी थेट एल्गारच पुकारला आहे. नेमकं काय घडले? विद्यार्थ्यांवर आणि शाळांवर याचा नेमका काय परिणाम होणार? संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ही समोर आली आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल फेर तपासणी अर्थात SIR मोहिमेमुळे शिक्षकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला असून आता हा वाद आंदोलनाच्या टप्प्यावर पोहोचलेला आहे. राज्यामध्ये SIR मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर अनेक शिक्षकांवर BLO म्हणजेच बूथ लेवल ऑफिसर म्हणून अतिरिक्त जबाबदाऱ्या या सोपवण्यात आल्या आहेत. शिक्षक संघटनांचा आरोप आहे की आधीच शैक्षणिक कामाचा मोठा ताण असताना निवडणुकीची कामे लादल्यामुळे शिक्षक मानसिक तणावाखाली आहेत. याचा निषेधार्थ म्हणून 9 जुलै रोजी राज्यभर शाळा बंद ठेवण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे. विशेषतः मुंबई शहर आणि उपनगरांमधील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या माहितीनुसार या आंदोलनामध्ये 15,000हून अधिक शिक्षक हे सहभागी होणार आहेत. या आंदोलनामध्ये अनेक प्रमुख शिक्षक संघटना एकत्र आलेल्या आहेत. राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र TET CTET उत्तीर्ण वरिष्ठ शिक्षक कृती समिती, महाराष्ट्र खाजगी शाळा शिक्षक संघटना, शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघटना यासह अनेक समविचारी संघटनांनी सरकारविरोधात संयुक्त आंदोलनाची घोषणा केली. मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये शिक्षक नेत्यांनी सरकारला गंभीर आरोपच केले. त्यांच्या म्हणण्यानुसार शिक्षकांनी अनेक वेळा लोकशाही मार्गाने मागण्या मांडल्या, मात्र सरकारकडून कोणतीही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आणि असंतोष निर्माण झालेला आहे. फक्त BLO ड्युटीच नाही तर 14 मे 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या पदोन्नती संदर्भातील पत्रावरही शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतलेला आहे. संघटनांची मागणी आहे की वादग्रस्त पत्र तात्काळ रद्द करावे, पदोन्नती प्रक्रिया स्थगित करावी, ज्या जिल्ह्यामध्ये पदोन्नती झाली आहे ती देखील रद्द करावी. आता सर्वांचे लक्ष 9 जुलैच्या आंदोलनाकडे लागले आहे. सरकार शिक्षकांच्या मागण्या मान्य करणार आहे का? शाळा प्रत्यक्षात बंद राहणार आहेत का? आणि विद्यार्थ्याच्या शिक्षणावर याचा परिणाम होणार का? याबाबत प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला सर्वप्रथम देणार आहोत. तुमचं मत काय? शिक्षकांवर BLOची जबाबदारी टाकणे खरंच योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.